हॅलो मित्रांनो, हे आहे श्री क्षेत्र वडा आणि आता तुम्ही ही बघत आहे नदी. इथे नदीचा त्रिवेणी संगम आहे. जर तुम्ही पाणी काळजीपूर्वक बघितलं तर इथे तुम्हाला जे हिरवी छटा दिसत आहे, हे इकडून जी नदी येत आहे ती आहे वर्धा नदी. आणि गढूळ पाणी दिसत आहे तुम्हाला सामोरून येणारा, ती आहे पैनगंगा नदी. एक मधात छोट्या नदीचा प्रवाह आहे, पण तो आपल्याला बघता येणार नाही, असा ह्या तिन्ही नद्याचा संगम आहे. आणि इथे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. इथे 5 वर्षा अगोदर या संगमाच्या ठिकाणी तो पक्षी दिसतो त्याच्या थोडं समोर विठ्ठलाची स्वयंभू मूर्ती प्रकट झाली होती आणि यावर्षी रुक्मिणीची स्वयंभू मूर्ती प्रकट झाली आहे. आणि हे आहे विदर्भाचं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर तालुक्यामध्ये असलेलं श्री क्षेत्र वडा मिनी पंढरपूर. आजूबाजूच्या गावातले दिंड्या इथे येतात. अफाट जनसागर एकादशीच्या दिवशी इथे लोटतं. श्री चैतन्य स्वामी महाराज हे पण इथे या कुटीमध्ये असतात आणि हा जनसागर लोटलेला आहे आजच्या एकादशीनिमित्त. ते दर एकादशीला श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज विठ्ठल ट्रस्ट कोल्हापूर तसेच संत स्वामी चैतन्य महाराज सेवा चॅरिटेबल ट्रस्ट वडा यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आयुर्वेदिक शिबिर पण घेतल्या जातात. 200 जवळपास रुग्ण या ठिकाणी भेट देतात. आपण इथे विठ्ठलाची मूर्ती पण नंतर यामध्ये दाखवली. पण पावसाळ्यामध्ये नदीमध्ये छान पाणी असतं आणि खूप मजा तिथे येत असते. पुण्याचा उत्साह पण आता ओसरलेला आहे. आता लोक परतीच्या प्रवासाला लागलेले आहेत. परत एकदा तुम्ही हाय चेतन, चहा झाला आहे का तयार? 15 वर्षापूर्वी आलेलं आहे. काय सांगा माऊली आपण या मंदिराबद्दल? तर महाराज असं आहे की हे जे मंदिर नदी आहे हे 3 नद्यांचा संगम आहे. तुम्ही जर बघाल की त्या कॉर्नरला एक मंदिर आहे, त्याला भुगात म्हणतात. खूप जुनं मंदिर आहे ते. नवनाथ तिथे येऊन गेलेलं आहे. गावाची आख्यायिका ही आहे की या गावाला असं म्हटलं जातात की जेव्हा नवनाथ येऊन गेलेले आहेत त्यावेळेस ते भिक्षा मागण्यासाठी या गावात आले आणि हा गावाला पात्रामध्ये विशेष पाणी नसते. तर इथे जे नवनाथांचा उल्लेख केलेला आहे, नवनाथांचं मंदिरामध्ये आपण पायी जाऊ शकतो. ते तुम्हाला घरं दिसतात. घरं दिसत आहे का तुम्हाला? ती जी घरं दिसत आहे तुम्हाला, नदी पात्र ओलांडून त्या दिशेला गेला की यवतमाळ जिल्ह्यात आलो होतो आणि तिथे नवनाथांचं मंदिर आहे. तर लोक बोटीच्या मार्गाने बोटेने नौकेतून किंवा पायी चालत पण त्या मंदिरात जातात. आणि आता हे नदीपात्र भरलेलं असल्यामुळे खूप सुंदर असं दृश्य आपल्याला बघायला मिळतं. आणि आपण नद्याच्या प्रवाहामध्ये वेगवेगळे पाणी पण बघू शकता. आणि इथे आता भाविकांची अलोट गर्दी आहे. मंदिरातल्या भगवंताची मूर्ती खूप कोरीव आहे. ज्या ज्या पांडुरंगाच्या खुणा आहेत, जसं पायावर असलेली खूण, छातीवर असलेली लाथेची खूण, ह्या सगळ्या खुणा तुम्हाला पाहायला मिळतात. आणि भव्य दिव्य अशी मूर्ती इथे झालेली आहे. तर खूप सुंदर आहे. आणि इथल्या भावी भक्तांसाठी हे मिनी पंढरपूरच आहे. दर एकादशीला वारकरी भक्त मोठ्या प्रमाणात इथे येतात. धन्यवाद. भैया वो तेल चला
माऊली चला. किती झालं रजिस्ट्रेशन? 213. हा वड्याचा त्रिवेणी संगम. सामोरून आली ती आहे पैनगंगा नदी, इकडून आली ती वर्धा नदी. आणखी एक छोटीशी नदी आहे पण त्याबद्दल मला माहीत नाही. आणि हा लुटलेला अफाट जनसागर. आता गर्दी उसरलेली आहे.